विद्या आणि अक्षर शिकायची मुभा नाही आम्हाला. म्हणून कुणी बी हातात खडू पाटी अजाबात घ्यायची नाही आणि तुम्ही वस्तीवर यायचं नाही. आजपासून वस्तीवरली शाळा बंद. मुंडा, घुमाजी, मरीबा, द्रौपदी, मी आलोय. थांबा. थांबा तिथंच. उगा मोहर याल. हात जोडतो तुम्हासनी, पण इथून पुढे वस्तीवर येऊ नका. का का वस्ती नासवताय तुम्ही? नासवतोय? काय बोलतोयस खापरू? अहो तुमची वाच्या पोपटाची, पण मन कार उड्याचं आहे. ह्यांच्यावर नजरबंदी कराल तुम्ही, पण माझ्यावर होणार नाही. हा ज्योतिबा, माझं ऐका. बोलले हे बोलले, यांच्यामुळे सारा खेळ खंडोबा झालाय. साऱ्या वस्तीची नासाडी झाली. खापरू, अरे आत्ता दवंडीची हलगी वाजली. यानं दवंडी दिली. यानं सांगितलं विद्या आणि अक्षर शिकायची मुभा नाही आम्हाला. ते पाप आहे, धर्माच्या खिलाफ आहे. म्हणून कुणी बी हातात खडू पाटी अजाबात घ्यायची नाही आणि तुम्ही वस्तीवर यायचं नाही. आजपासून वस्तीवरली शाळा बंद. तरी साऱ्या शूद्र लोकांनो, शास्त्र सोडून वागाल तर तो गुन्हा ठरल. हे पक्क ध्यानात घ्या. कुणी दवंडी कुणी द्यायला सांगितली? सरकारनं? सरकार? सरकारचा आणि आमचा काय संबंध? आम्ही फक्त भूदेवांचं ऐकणार, त्यांना डावलणार नाही. का रे बाबांनो? मी म्हणतो, तुम्ही हित कसं नाही, तुम्ही तर कोळसा याचा पाहिजे होता. किती गावला कोळसा? 10 गाड्या का 12 गाड्या? खापरू, माझं घर जळून 10 गाड्या कोळसा भरून, नाही तर 12 गाड्या. त्या 10-12 गाड्यांना एक बोटभर खडू भारी आहे. पोटभर. आणि इथं तर एक खडू नाही, 10 खडू तयार होतील, 100 खडू तयार होतील. त्यामुळे त्या आगीची मला फिकीर नाही. अहो, तुम्हाला नसल फिकीर, पण आमचं काय? आमचं काय? ज्योतिराव, हात जोडतो मी. तुम्ही निघा, निघा. आजपासून वस्तीवरली शाळा बंद. ठीक आहे, मी लेकरांना बाहेर शिकवतो. ज्योतिबा, काल तुमच्या घरावर हल्ला झाला, त्याची झळ आम्हाला लागायला नको.